नमस्कार सखींनो, आपली बऱ्याच दिवसांनी भेट होत आहे। माझं पाण्यातलं लोणचं तुम्ही बघितलंच असेल, आता पुन्हा ते बघा आणि तसं लोणचं घाला। तर मी आता आज घेऊन आली आहे मँगो पुडिंग, आपल्यासाठी झटपट तयार होणारं आणि मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणारं असं मँगो पुडिंग मी तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही बघा आणि करून देखील बघा। आपल्याला पुडिंगसाठी लागणारं साहित्य आहे, हे अर्धी वाटी मी मँगो रस घेतलेला आहे, ही अगर अगर पावडर आहे 1 चमचा घ्यायची आहे, साखर घ्यायची आहे अर्धा कप, हे दूध आहे 1 कप घ्यायचं आहे आणि पाणी 2 कप लागणार आहे आपल्याला। आपण आता हे मँगो रस, आंब्याचा रस आहे तो एका भांड्यात घेणार आहोत। त्यात आपण 2 वाट्या पाणी टाकणार आहोत। अर्धी वाटी साखर टाकलेली आहे, आणि ही याच्यात अगर अगर पावडर आहे 1 चमचा घालायची आहे। याला आपण पूर्ण मिक्स करायचं आहे, साखर आणि मँगो हे रस, आंब्याचा रस। आपण यात जी अगर अगर पावडर टाकलेली आहे हे जिलेटिनच आहे एक प्रकारचं, तर ते आपल्याला केक आईस्क्रीमच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होऊ शकतं। आपण आता हे गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलं आहे, याला आपल्याला 5 मिनिटं उकळायचं आहे। यात आपण थोडा मँगो एसेन्स घालणार आहोत, अगदी थोडासा 2 थेंब, आणि थोडासा कलर टाकणार आहोत, मँगो कलर। बस 5 मिनिटं हे उकळायचं आहे। दुसरं उकळलेला आहे, गॅस बंद करायचा आणि हे थंड होण्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये काढायचं आहे, एका ट्रेमध्ये काढून घ्यायचं आहे। आपण ही जेली करून ठेवली ती आता ही तयार झालेली आहे आपली। याला छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे, आपली ही जेलीचे पीस तयार झालेले आहेत। आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता ही मँगो जेली तयार झालेली आहे। आता पुडिंगसाठी आपल्याला आपली जेली तयार झालेली आहे। आपण 2 कप दूध घ्यायचं आहे, यात अर्धी वाटी साखर टाकायची आहे, आणि 1 चमचा अगर अगर पावडर टाकायची आहे।
हे सर्व छान मिक्स करून आपल्याला उकळायला ठेवायचं आहे. हे दूध, साखर छान 5 मिनिटं उकळून घ्यायचं आहे आपल्याला. हे दूध आपल्याला आता 5 मिनिटं उकळून घ्यायचं आहे. दूध तयार झालेलं आहे. आपण याला 5 मिनिटं उकळून घेतलेलं आहे. आता गॅस बंद करते मी. आपण ही जेली केली आहे ती टाकायची खाली. आपलं हे दूध आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे. हे पुडिंग सेट होण्यासाठी आपल्याला आता अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आपलं हे पुडिंग आता तयार झालेलं आहे. आपलं हे पुडिंग खाण्यासाठी तयार आहे.